हॅलो. हा मी बोलतोय. मी कोण? हा फोन माहेरचा चहाच्या ऑफिस मध्ये लागलाय. मी राजवर्धन मोहिते बोलतोय. ओ सॉरी सर, सॉरी. बोला ना सर. बरं मला सांग, मी ऑफिस मधून गेल्यावर माझ्यासाठी काही बुके वगैरे आला होता का? नो सर, कधीच नाही आला. मग काही गिफ्ट किंवा कार्ड्स वगैरे? नाही सर, काहीच नाही आले तुमच्यासाठी. ओके. बरं बच्चू मामा आहे का तिकडे? हो आलेत ना. बच्चू मामा माझ्या समोरच उभे आहेत. देऊ का फोन त्यांना? हो दे जरा. हो. बच्चू मामा, तुमच्यासाठी फोन आहे. आता फोन बिन काही नाही, मी महत्वाचं काम करतोय. अहो मामा, राजवर्धन सरांचा फोन आहे. काय जा तुम्ही कामाला जा, चला. हा अगं आधी नाही का सांगायचं? हा बोल राज. बरं मला सांग, मी वैदेहीकडे राहतोय हे तू कोणाकोणाला सांगितलेस नक्की? मी कोणालाच सांगितलं नाहीये. अरे तूच सांगितलं असतं मला कोणाला सांगू नकोस म्हणून. अरे नाही, मी कावेरीला सांगितलंय. अरे पण तीच म्हणाली मला तिच्या बरोबर राहते म्हणून. टेक्निकली बघता मी तसं कुणालाच सांगितलेलं नाही. हा आता ही गोष्ट आहे ना, मला, ताईला, कावेरीला, वैदेहीला आणि तुला यांनाच फक्त माहिती. बरं ठीक आहे, चालेल. काय रे, काय झालंय? नाही काही नाही. बरं ठेवतो मी फोन. मामा, यांच्या व्यतिरिक्त मी वैदेहीकडे राहतोय हे कुणालाही कळता कामा नये. ठीक आहे. हा. बाय. याचा अर्थ काकू किंवा वैदेहीच मला बुके पाठवत आहेत, कारण यांनाच माहिती आहे की मी इथे राहतो. नक्की कोण पाठवत असेल? काकू की वैदेही? हो बाबा, एक गुड न्यूज आहे. इन्स्पेक्शन कधी होणार आहे हे कळलंय मला. वा, सगळ्यात भारी न्यूज दिलीस. बरं आता पटकन सांग, कधी होणार आहे? परवा होणार इन्स्पेक्शन. फूड डिपार्टमेंटची माणसं परवा ऑफिसला व्हिजिट देणार आहे. ग्रेट. बरं आता एक काम कर, मी तुला एक बॉक्स देतो. त्यात जे काही असेल ना ते इन्स्पेक्शन साठी बाजूला काढलेल्या मान्सून स्पेशल चहाच्या मसाल्यात मिक्स करायचं. कळलं? ओके डन. पण काय त्या बॉक्स मध्ये? कळेल लवकरच. चल फोन ठेवतो, मला आता पुढची पावलं पटापट उचलायला हवी. बाय. काय हो, काय असणार आहे त्या बॉक्स मध्ये? माल माल असणार आहे. माल म्हणजे? एका फटक्यात माहेरचा चहा आणि रत्नमालाची सगळी इब्रत. काय सुवास आहे ना. खरंच छान आहे. फक्त ना एका गोष्टीची कमी आहे. कुठल्या? पावसाची. चला, फूड डिपार्टमेंट कडनं ग्रीन सिग्नल मिळाला की आपली कामाला सुरुवात. एक मिनिट. हॅलो. हा बोल. प्रीपोन करायची आहे? अगं पण माझं काहीतरी आधी ठरलंय. नाही नाही नको, राहू दे. अशी मोठ्या मुश्किलीने मीटिंग ठरली होती ही. नाही तू सांग त्यांना, ठीक आहे मी येते म्हणून सांग. हा चल. काय झालं मॅडम? काही नाही गो, एक मीटिंग होती महत्वाची पण ती प्रीपोन झाली आणि मी देवळात जायचं ठरवलं होतं. मग तुमच्या वतीने मी जाऊ का मीटिंगला? तुम्ही देवळात जाऊन या. नाही कावेरी, या मीटिंगला मलाच जावं लागेल. खरं तर काय माहिती कावेरी, तुला माहिती आपल्या ऑफिस मध्ये येताना ते देऊळ लागतं बघ, आपण गेलो होतो त्या दिवशी. खूप सुंदर आहे ना देऊळ ते. गेली अनेक वर्ष राजच्या वाढदिवसाच्या दिवशी मी राजला तिकडे घेऊन जाते. राजच्या हातून 11 नारळांचं तोरण करून दिव्याला वाहते. राजचा विश्वास नाही कशावर, पण माझ्या श्रद्धेसाठी, माझ्या हट्टासाठी तो दरवर्षी येतो.
आता या वर्षी तो घरात नाहीये ना, त्यामुळे राहून गेलं ग. मला ना 1-2 दिवस सारखी रुखरुख लागून राहिली की ती देवळात गेली नाहीये त्याला घेऊन म्हणून. पण मी आज ठरवलं होतं काही करून आज देवळात जायचं आणि त्याच्या वतीने त्याच्या नावाने ते तोरण देवाला अर्पण करायचं. एक मीटिंग आता प्रीपोन झालीये, आटपेल 1 तासात. काही करून मी देवळात जाणार आहे, देवाला ते तोरण वाहणार आहे. चल मग निघावं लागेल ग मला. तुझं आवरलंय का काम? ठीक आहे, निघते मग. हॅलो. हा काकू ऐका ना, माझे मीटिंग संपले आहेत, मी घरीच निघालोय. पण माझ्या लक्षात आलंय की मी आपल्या फ्लॅटच्या कीज घरीच विसरलोय. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला ऑफिस खाली येऊन कीज द्या ना प्लीज. पण मी ऑफिस मध्ये नाहीये. मग कुठे आहात तुम्ही? देवळात. काय? म्हणजे मी तासाभरात ऑफिस जवळच्या देवळात भेटेन तुम्हाला. तुम्ही देवळात येता का? हो पण तुम्ही देवळात काय करताय? ऑफिसमध्ये कामं नाही आहेत का तुम्हाला? विषय असा आहे की मी ऑफिसच्याच कामासाठी बाहेर आले होते. वाटेतच देऊळ लागतं ना, म्हटलं दर्शन घेऊ आणि मग जाऊ घरी. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही पण तुम्हाला का सांगू ना मी सगळं. आता तुम्ही माझे बॉस नाही आहात, त्यामुळे तुम्हाला चावी हवी असेल तर तासाभराने देवळात भेटा मला. ठेवा फोन. यार बोलूच देत नाहीत. म्हणजे आता देवळात जावं लागणार. यार या का हॅलो. काकू कुठे आहात तुम्ही? हो सांगितलं ना, देवळात आहे. तुम्ही कुठे आहात? मी बाहेर रोडवर उभा आहे. अहो मग देवळाच्या बाहेर काय करताय? देव काय तिकडे येऊन दर्शन देणार आहे का तुम्हाला? काकू मला दर्शन नकोय, मला चावी हवी आहे. ती देते मी तुम्हाला. अहो एवढे देवळाजवळ आलाच आहात तर 4 पावलं चालून या ना आतमध्ये. मी आता परत रांगेत उभी आहे, माझा नंबर जाईल. ठीक आहे आलो. या. काकू ही तुमची लाईन आणि हा तुमचा नंबर शेवटचा. हा जाणार होता. होय हो. थांबा तुम्ही. काय? हो चावी द्या, चावी. हो हे धरा. धरा धरा धरा. हो काकू चावी मागितली, पिशवीत काय शोधताय? हो शोधते, थांबा ना. चावी हो त्या पिशवीत. हो देते. हो काकू शोधा पटकन. हो हळूहळू. आहे याच्याच खाली आहे. द्या त्यांना द्या. द्या द्या.
चावी कोणी पिशवीत ठेवतं का? हे पकडा आधी. काकू चावी सोडून सगळं देता येतो. पकडा. ओ, अच्छा, म्हणून तुम्ही मला इथे बोलावलं होतं. नाही, मला नव्हतं माहिती मॅडम इथे येणार आहेत ते. मी आपली माझी पूजा करायला म्हणून आले. हो का? अगं कावेरी, तुला देवळात यायचं होतं तर मला सांगायचंच ना. आपण एकत्र आलो असतो ना. ओके ओके ओके. ड्रामा बस झाला. आता आलोच आहोत तर पूजा कंप्लीट करून घेऊया. देवा, या आई मुलाला लवकर एकत्र आण. हो, देवळात आल्यावर हात खिशात नसतात ठेवायचे, हात जोडायचे असतात. काकू, आज कावेरीमुळे रातच्या हातून मला पूजा करून घेता आली. हे दोघं असेच एकत्र राहू देत. या प्रसाद घ्या. तुम्हा दोघींच्या मनासारखं झालं असेल तर निघतो मी. त्या चावी द्या. मी कशाला देऊ? मला पण घरीच जायचंय. परत तुम्हाला चावी दिली तर तुम्ही गडबडीत कुठेतरी हरवाल. त्यापेक्षा आपण एकत्रच जाऊया. ठीक आहे.
बाहेर थांबलोय गाडीचं. कावेरी अगं तू काकू चला लवकर. जावे उगीच रागवायचा तो. दुसरं येतं काय त्यांना? काय काही नाही काही नाही, येते हा मी. देवा, आज कावेरीमुळे माझी अपूर्ण राहिलेली पूजा पूर्ण झाली. आता तिच्यामुळेच माझा राज परत येऊ दे आणि बाहेरच्या चहाला हक्काचा उत्तराधिकारी म्हणू दे. पाणीपुरी, चला ना पाणीपुरी खाऊया. काकू पाणीपुरी तुम्ही खा. मला घरी जाऊन डॉक्युमेंटचे फोटोज काढून मित्राला मेल करायचे. चावी द्या, मी निघतो. चला ना, असा कितीसा वेळ लागणार आहे पाणीपुरी खायला? हवं तर मी ट्रीट देते असे समजा. तुम्ही ट्रीट देताय हे ऐकूनच पोट भरलं माझं. आणि तसंही मला पाणीपुरी आवडत नाही. मी निघतो. अहो वैदेही पण असंच म्हणाली होती, नाटकं करून दाखवत होती, पण खाल्ल्यानंतर तिला आवडली होती. चांगली 2 प्लेट पाणीपुरी खाल्ली होती तिने. तुम्हाला पण आवडेल. चला या या या. ओ लेट होत आहे. या हो या. चावी द्या ना, मी या निघतो. तुम्ही या. काकू ऐका ना माझं. ऐका ना मला. दादा ओ, 2 प्लेट लेट पाणीपुरी. होत. या हो. काय हो काकू, इतर वेळी बाहेरचं खायचं असेल तर नाक मुरडता. आता हे बरं चालतंय. काळजी करू नका हो. आता आपण देवाच्या दारात आहोत की नाही, मग देवावर विश्वास ठेवायचा आणि बिनधास्त खायचं. आणि विषय असा आहे, कधी कधी बाहेरचं खाल्लेलं चालतं, इम्युनिटी सुधारते त्याने. काय खा खा पाणीपुरी खा. सावकाश सावकाश. काय तुम्ही पण एवढं तिखट तुम्हाला झेपत नाही. बर बघा. हो मारताय कशाला काकू? आमच्या गावाकडे ठसका लागला की असंच करतात. वर बघा वर बघा वर बघा, वर ससा आहे. काय वर ससा कसा असेल? म्हणतात हो असं. थांबा जरा. द्या ना दादा. बाबा काय हे? हेच जे मान्सून स्पेशल चहाच्या मसाल्यामध्ये मिक्स करायचं. बाबा खरं सांगू का तुम्हाला, मला ना खूप टेन्शन आलं. म्हणजे ते मिक्स करताना जर मला कोणी बघितलं, मला पकडलं तर ती इसकी काम येते. त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुमच्याच कुठल्या तरी माणसाला सांगा ना ते मिक्स करायला, म्हणजे बरं पडेल. सानिया, काही कामं ही अतिविश्वासू माणसांकडे सोपवायची असतात. आणि सध्या ऑफिसमध्ये तूच विश्वासू व्यक्ती आहेस माझी. करेक्ट. आणि मला विश्वास आहे की तू हे काम चुटकीसरशी करशील. बरं ठीक आहे, करते.
पण नक्की आहे तरी काय यात? ह्यात अंमली पदार्थ आहे. काय? बाबा, मान्सून स्पेशल मसाल्यामध्ये ते मिक्स करायचं. त्या सॅम्पल मध्ये हे अंमली पदार्थ जर का फूड डिपार्टमेंटला सापडलं तर ग्राहकाला अंमली पदार्थाची सवय लावून माहेरचा चहावाले आपला खप वाढवतात अशी न्यूज होईल. आणि रत्नमालाला उरलं सुरलं आयुष्य तुरुंगात काढावं लागेल.